श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अफाट पैसा आणि श्रीमंतीचे सुख लाभणार गुरुग्रहाचे गोचर या 4 राशींना तिप्पट धन दौलत देणार आणि सुवर्णकाळ सुरू होणार। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते, ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव 12 राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो। ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते। गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो जूनपर्यंत याच राशीत राहणार आहे। तसेच तो 2 जून 2026 रोजी मिथुन राशीतून आपली उच्च राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल। देवगुरु जेव्हा आपल्या उच्च राशीत प्रवेश करतो तेव्हा काही राशींच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात। पंचांगानुसार गुरु 2 जून 2026 रोजी मिथुन राशीतून दुपारी 1:49 कर्क राशीत प्रवेश करणार आहे। तसेच तो 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत याच राशीत राहील। गुरुच्या कर्क राशीतील प्रवेशाने हंस महापुरुष राजयोग निर्माण होईल। हा योग 12 पैकी 4 राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायी सिद्ध होईल। चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल। या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल। मान सन्मान वाढेल। विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल। वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल। ज्योतिषशास्त्रात गुरुला ज्ञान, समृद्धी, धर्म आणि भाग्याचा कारक मानले गेले आहे। याच कारणामुळे या लोकांच्या जीवनात ज्ञान आणि सकारात्मकता ओतप्रोत भरलेली असते। हे लोक जन्मापासूनच भाग्यवान असतात आणि त्यांना प्रत्येक कामात ईश्वराचा विशेष आशीर्वाद मिळतो। या लोकांचे हृदय खूप मोठे असते, म्हणूनच लोक त्यांना दिलदार म्हणतात। त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते मनात कोणाबद्दलही आकस किंवा अढी बाळगत नाही। त्यांच्या मनात जे काही असते ते स्पष्टपणे बोलून दाखवतात। जर कोणी संकटात असेल तर त्याला मदत करण्यासाठी हे लोक सर्वात आधी धावून जातात। यश मिळवण्यासाठी हे लोक खूप संघर्ष आणि कठोर मेहनत करतात, पण हे मात्र नक्की की हे लोक आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर समाजात खूप उच्च स्थान प्राप्त करतात। कठोर परिश्रमामुळे ते एका विशिष्ट काळानंतर अफाट धनसंपत्तीचे मालक बनतात। त्यांच्या आयुष्यात पैशाअभावी कोणतेही कामं कधीच अडकून राहत नाही, कारण त्यांच्यावर धनदेवतेची विशेष कृपा असते। तेव्हा कधी त्यांना पैशाची गरज भासते तेव्हा कुठून ना कुठून त्यांची व्यवस्था होतेच। 2 जून 2026 रोजी देवगुरु बृहस्पती मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करत आहेत। कर्क ही गुरुची उच्च रास असल्याने आणि गुरु तुमच्याच राशीत प्रथम स्थानात गोचर करतणार असल्याने कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि सुवर्ण काळ ठरेल। नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ प्रगतीचा असेल। नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे। तुमची निर्णय क्षमता सुधारेल आणि प्रलंबित कामे वेगाने पुढे होतील। उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील। जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा किंवा अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो। आर्थिक बाबतीत समृद्धी येईल आणि बँक बॅलन्स वाढेल। गुरुच्या प्रभावामुळे समाजात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल। तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक शांतता लाभेल।
तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. गुरुच्या 5व्या दृष्टीमुळे संतती सुख मिळण्याचे योग आहेत. अविवाहित लोकांचे विवाह जमण्याचे संकेत आहेत. गुरुच्या या उच्च गोचराचा अधिक लाभ घेण्यासाठी आपण दर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि केळीच्या झाडाला जल अर्पण करावे. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर कपाळावर आणि नाभीवर केशर किंवा हळदीचा टिळक लावा. यामुळे कुंडलीतील गुरु बलवान होतो आणि निर्णय क्षमता सुधारते. दर गुरुवारी गाईला गूळ आणि भिजवलेला हरभरा डाळ खाऊ घाला. यामुळे गुरुची कृपा होऊन धनलाभाचे मार्ग मोकळे होतात. गुरुवारी मंदिरात जाऊन पिवळे कापड, केळी, हळद किंवा पिवळी मिठाई दान करा. जर कर्जाचा त्रास खूप जास्त असेल तर दर मंगळवारी आणि गुरुवारी ऋणमोचक मंगलस्त्रोत किंवा गजेंद्र मोक्षचा पाठ करा. गुरुचे कर्क राशीतील हे गोचर तुमच्या विवाहासाठी अत्यंत शुभ आणि वरदान ठरणार आहे. गुरुग्रह तुमच्याच राशीत विराजमान होऊन तुमच्या 7व्या स्थानावर पूर्ण अमृत दृष्टी टाकत आहे. त्यामुळे विवाह इच्छुकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी सलग 11 किंवा 21 गुरुवारचे व्रत ठेवा. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा आणि मिठाचे सेवन टाळा. दर गुरुवारी केळीच्या झाडाला कदली वृक्ष जल अर्पण करा. हळदीचा टिळक लावा आणि तुपाचा दिवा लावा. गुरुवारी लक्ष्मीनारायणाची पूजा करून त्यांना पिवळी फुले आणि बेसन लाडू किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवा. विवाह कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी दररोज ओम नमः शिवाय किंवा मुलींनी कात्यायनी महामाये महायोगेंद्रेश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमहा या मंत्राचा जाप करावा. गुरुवारी पती पत्नीने मिळून मंदिरात पिवळ्या रंगाचे धान्य जसे की चना डाळ किंवा पिवळे कपडे दान करावे. यामुळे नात्यातील दुरावा कमी होतो. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करा. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पती पत्नींमध्ये प्रेम वाढते. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे त्यांना समाजात प्रचंड मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. तसेच दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. हा योग कर्क राशीच्या जातकांना मोठे यश मिळवून देईल. आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील. करिअर संबंधी मोठे निर्णय घेतले जातील. नातेसंबंध सुधारतील. एखाद्या विशेष व्यक्तीच्या भेटीने योग जुळून येईल. मोठ्या समस्या संपतील आणि आत्मविश्वास वाढेल. पैसा कमावण्यात यश, उद्योग आणि कष्टाचे स्वामी हे दोघेही लाभ स्थानात स्थित आहे. परिणामी या राशीच्या व्यक्तींना बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण झालेली दिसू शकतात. तसेच समाजात त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. पगारदार नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठीही हा काळ अत्यंत फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळू शकते. या व्यतिरिक्त पदोन्नती, पगारवाढ आणि वेतनवाढीचे प्रबळ संकेत आहेत. व्यवसायात तुम्ही आखलेल्या धोरणांद्वारे नफा मिळवू शकता. तुम्हाला समाजात उन्नत दर्जा आणि प्रतिष्ठा देखील प्राप्त होऊ शकते. हे नक्षत्रगोचर आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. लॉटरी, शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. खूप दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. मित्र आणि प्रभावशाली लोकांशी ओळखी वाढतील, ज्याचा भविष्यात करिअरमध्ये फायदा होईल. कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना खूप चांगला असणार आहे. या महिन्यात मान आणि प्रगतीत वाढ होऊ शकते. हंसराज योग झाल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि सामाजिक प्रभाव वाढू शकतो. हा काळ नोकरदार लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. करिअरमधील प्रगतीमुळे पदोन्नती, पगारवाढ होऊ शकते. प्रशासन, राजकारण, न्याय यासारख्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. याशिवाय नशिबाची साथ मिळाली आहे. व्यापार क्षेत्रातही नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या रणनीतीने भरपूर पैसे कमावू शकता.
तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो. आर्थिक स्थिती चांगली आहे. सन्मानात वाढ होऊ शकते. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे राहील. आरोग्य सामान्य राहील. हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी मानसिक शांती आणि स्थिरता आणू शकतो. तुमच्या वडिलांचे आरोग्य सुधारू शकते, ज्यामुळे घरात आणि संतुलित वातावरण निर्माण होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक चिंता कमी होतील. जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हा काळ साधारणपणे अनुकूल असेल आणि कामात स्थिरपणे प्रगती होईल. काहींना घर बदलण्याची किंवा स्थलांतर करण्याची संधी मिळू शकते, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. एकूणच हा काळ मानसिक दिलासा आणि कौटुंबिक संतुलन प्रदान करेल. कर्क राशीच्या व्यक्तीसाठी चंद्र दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. हे घर धन, वाणी आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहे. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा कौटुंबिक व्यवसायातून लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. तुमच्या बोलण्यात गोडवा वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. सरकारी कामांमध्ये अडथळे येत असतील तर ते दूर होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सकारात्मक राहील. कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात समाजात मानसन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. ज्याचे विवाह ठरलेले नाहीत ते प्रेमात पडू शकतात. आरोग्य सुधारल्याने घरातील वडीलधाऱ्यांना आनंद मिळेल आणि अधिक उत्साही वाटेल. 2 जून 2026 रोजी होणारे गुरुग्रहाचे कर्क राशीतील गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धी आणि कौटुंबिक सुखाचा काळ घेऊन येत आहे. गुरुग्रह तुमच्या राशीतून बाहेर पडून तुमच्या दुसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. कर्क ही गुरुची उच्च रास असल्याने मिथुन राशीच्या लोकांना याचे अत्यंत सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. हे गोचर आर्थिक दृष्टीने सुवर्ण काळ ठरेल. बँकेतील बचत वाढेल. जुने अडकलेले पैसे परत मिळतील. एकापेक्षा जास्त माध्यमातून कमाई सुरू होऊ शकते. तुमच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा आणि आत्मविश्वास येईल. तुमच्या वाणीच्या जोरावर तुम्ही कठीण कामे देखील सहज पूर्ण करून घ्याल. मार्केटिंग, वकिली आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा. कुटुंबातील जुने वाद किंवा मतभेद संपुष्टात येतील. घरात एखादे शुभ कार्य ठरण्याची दाट शक्यता आहे. नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जमीन, घर किंवा शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा नफा देऊन जाईल. गुरुचे हे उच्च गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक सुख वाढवणारे आणि विवाह ठरवून देणारे ठरेल. गुरुग्रह तुमच्या कुंडलीतील दुसऱ्या स्थानात गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरु दुसऱ्या स्थानात येतो तेव्हा तो कुटुंबाचा विस्तार करतो, म्हणजेच घरात नवीन सदस्याचे आगमन होते. या काळात तुमचे लग्न कुटुंबियांच्या संमतीने आणि त्यांच्या पुढाकाराने निश्चित होईल. प्रतिष्ठित आणि संस्कारी घराण्यातून लग्नाचे प्रस्ताव येतील. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे लग्नाची बोलणी यशस्वी होईल आणि नाते लवकर पक्के होईल. पती पत्नीमधील जुने मतभेद आणि तणाव दूर होईल. एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. पती पत्नी मिळून नवीन मालमत्ता, घर किंवा दागिने करू शकता. गुरुच्या 8व्या स्थानावर दृष्टी असल्याने सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य आणि आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. दर गुरुवारी गरजू लोकांना किंवा मंदिरात हरभरा डाळ, गूळ आणि पिवळे कापड दान करा. गुरुमंत्राचा जाप दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जाप करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद
घरात आजोबा वडील किंवा गुरूंचा रोज आशीर्वाद घ्या. त्यांचा अनादर करू नका, कारण यामुळे कुंडलीतील गुरु कमकुवत होतो. गुरुचे कर्क राशीतील हे उच्च गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी अत्यंत वरदान ठरणार आहे. गुरुग्रह तुमच्या धनस्थानात बसून तुमच्या 6व्या स्थानावर 5वी अमृतदृष्टी टाकत आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्ही कर्जाचे हप्ते वेगाने फेडू शकाल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते या काळात परत मिळतील, ज्याचा वापर तुम्ही कर्ज फेडण्यासाठी करू शकता. जर कर्जामुळे काही कायदेशीर वाद सुरू असतील तर निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. कधीही मंगळवारी नवीन कर्ज घेऊ नका आणि बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका. कर्ज फेडण्यासाठी मंगळवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी कर्जाचा पहिला हप्ता भरल्यास कर्ज लवकर फिटते. दर मंगळवारी मंदिरात जाऊन गणपती बाप्पा किंवा हनुमानजी समोर बसून ऋणमोचक मंगलस्त्रोतचा पाठ करा. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे दर बुधवारी गाईला हिरवा चारा किंवा भिजवलेले मूग खाऊ घाला. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. दर गुरुवारी तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे गंगेचे पाणी आणि गूळ टाकून ते सूर्यदेवाला अर्पण करा. या काळात घरातील चालू असलेले वाद काही काळासाठी शांत होतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. मंगळ गुरुचा हा योग मिथुन राशीच्या जातकांवर शुभ परिणाम करेल. आत्मविश्वास वाढेल आणि नोकरीत बढती व पगारवाढीचे मार्ग खुले होतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील आणि समाजात मान वाढेल. मोठे व्यावसायिक निर्णय मोठे फायदे देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. हे गोचर तुमच्या राशीच्या पहिल्या घरात होत आहे. या काळात तुमची विचारशक्ती आणि आकलन शक्ती तीक्ष्ण राहील. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला भविष्यात मोठे फायदे मिळतील. तुमच्या बोलण्यात अधिक आकर्षण वाढेल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा व्यावसायिक बैठकांमध्ये लोकांवर सहज प्रभाव टाकू शकाल. जर तुम्ही भागीदारीत असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर 29 मे नंतरचा काळ अत्यंत अनुकूल आहे. मागील काही काळात निर्माण झालेला ताण, संभ्रम किंवा निर्णयातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. इंटरव्ह्यू, प्रमोशन किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे योग दिसतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेषतः आयात निर्यात किंवा परदेशाशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. परदेश गमनाची संधी, उच्च शिक्षणासाठी नवीन मार्ग किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा वाढू शकतो. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे आणि मनशांतीचा अनुभव येऊ शकतो. या गोचराचा चांगला परिणाम तुमच्यावर दिसून येईल. तुमच्या व्यक्तिमत्वात वेगळाच आकर्षण निर्माण होईल. लोक तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने प्रभावित होतील. क्रिएटिव्ह मीडिया, ग्लॅमर किंवा मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठं यश किंवा नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतो. जर तुम्ही सिंगल असाल तर आयुष्यात नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. मिथुन राशीसाठी जून महिना प्रगतीची चिन्हे घेऊन येणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअर, राजकारण, प्रशासन आणि नेतृत्व यांच्याशी संबंधित लोकांना या महिन्यात खूप फायदा होऊ शकतो. महिन्यात गजकेसरी राजयोग झाल्यामुळे काही राशीच्या जातकांना प्रतिष्ठा मिळू शकते. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. आत्मविश्वासात वाढ होईल. यासोबतच स्पष्ट विचार ठेवणे आवश्यक असेल. राहू आणि केतू नवीन रणनीती, तांत्रिक विचार आणि अचानक संधी घेऊन येऊ शकतात. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही खूप फायदा होऊ शकतो. काही नवीन डील, प्रोजेक्ट्स होऊ शकतो. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नेटवर्किंगमुळे करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ लाभदायक राहू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत खास मानला जात आहे.
शनिदेवांच्या कृपेने नवीन नोकरीची संधी मिळू शकते. अनेकांना मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तणाव कमी होईल आणि कोर्ट कचेरी किंवा वादविवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुच्या नक्षत्रात चंद्राचा प्रवेश आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवणारा ठरेल. समाजात तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. धनलाभ होईल. कुटुंबाशी जवळीक वाढेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. अविवाहितांचे लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. हा राजयोग कुंडलीच्या प्रथम भावात निर्माण होईल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान सन्मानात वाढेल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. तिसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. 2 जून 2026 रोजी होणारे गुरुग्रहाचे कर्क राशीतील गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान, प्रगतिकारक आणि इच्छा पूर्ण करणारे ठरेल. गुरुग्रह तुमच्या राशीतून बाहेर पडून तुमच्या 11व्या स्थानात प्रवेश करणार आहे. कर्क ही गुरुची उच्च रास असल्याने कन्या राशीच्या लोकांना याचे प्रचंड आर्थिक आणि वैयक्तिक लाभ मिळतील. हे गोचर तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ करणारे ठरेल. जर तुमचे पैसे दीर्घकाळापासून कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात परत मिळतील. एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होईल आणि तुमच्या आर्थिक बाजू भक्कम होईल. तुमच्या मनातील बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या इच्छा जसे की स्वतःचे घर, गाडी किंवा परदेश प्रवास या काळात पूर्ण होतील. तुमच्या महत्त्वाकांक्षांना नवीन दिशा मिळेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ सुवर्ण काळ असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक किंवा विस्तार फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना लोकांना पगारवाढ आणि पदोन्नतीचे उत्तम योग आहेत. मोठ्या अधिकाऱ्यांचे आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. समाजात आणि मित्रपरिवारात तुमचा मान सन्मान वाढेल. नवीन प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध जोडले जातील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. गुरुच्या या उच्च गोचराचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी दर गुरुवारी विष्णू चालिसाचा पाठ करावा आणि गरिबांना पिवळी केळी किंवा हरभऱ्याची डाळ दान करावी. गुरुचे कर्क राशीतील हे उच्च गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी विवाहाचे बंधन पक्के करणारे आणि वैवाहिक जीवनात आनंदाची बहार आणणारे ठरेल. गुरुग्रह तुमच्या 11व्या स्थानात बसून थेट तुमच्या 7व्या स्थानावर 7वी अमृत दृष्टी टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार आणि अपेक्षेनुसार योग्य जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. बऱ्याच काळापासून विवाहासाठी सुरू असलेले प्रयत्न आता यशस्वी होतील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर या काळात तुमचे प्रेम संबंध विवाहाच्या टप्प्यांपर्यंत पोहोचतील. कुटुंबातील वरिष्ठ मंडळी तुमच्या विवाहाला संमती देतील. पती पत्नींमधील जुने मतभेद, गैरसमज किंवा तणाव पूर्णपणे संपुष्टात येईल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळेल, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळांना किंवा आवडीच्या ठिकाणी प्रवासाचे योग येतील. दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करा. त्यांना पिवळी फुले आणि केशरी पेढे अर्पण करा. दर गुरुवारी गाईला हळद लावलेली पोळी आणि थोडा गूळ खाऊ घाला. दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून स्नान करा आणि कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळक लावा. हे गोचर तुमच्या राशीपासून 10व्या घरात होईल. तुमच्या मेहनतीची कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कार्यनिष्ठेने प्रभावित होतील.
ज्यामुळे पगारवाढ किंवा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. जे लोक बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात एक आकर्षक संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी अडथळे किंवा निधीच्या कमतरतेमुळे काही काळापासून रखडलेले प्रकल्प आता वेगाने पुढे होऊ लागतील. नशिबाने तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो. लॉटरी, शेअर बाजार किंवा कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण किंवा रोजगारासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप खास असू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. गुरुचे कर्क राशीत गोचर आणि 10व्या घरात बुधाचे बलवान होणे यामुळे करिअर, शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यशाची चिन्हे दिसू शकतात. याशिवाय भद्रा महापुरुष योग झाल्यामुळे तुमचे पद, प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढू शकतो. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन जबाबदारी, पदोन्नती आणि चांगल्या संधीचा योग आहे. व्यापाराच्या क्षेत्रातही लाभ होत आहे. संवादाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली आहे. समाजात आदर झपाट्याने वाढू शकतो. विवाह, भागीदारी आणि सामाजिक बांधिलकी सकारात्मक बदल दिसून येतील. तथापि मंगळ 8व्या घरात असल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाई, इजा किंवा वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. राहू 6व्या घरात असल्यास या राशीचे लोक आपल्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. याशिवाय हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला असू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ कौटुंबिक आनंद आणि आर्थिक प्रगती घेऊन येऊ शकतो. कुटुंबातील सदस्य एकत्र जमल्याने आणि वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक आनंद मिळेल. जुने मतभेद दूर होतील आणि घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि सुसंवादी होईल. तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात स्थिरता येईल. तुम्ही स्थावर मालमत्ता किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्याचाही विचार करू शकता, जे दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकतात. योजनांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि भविष्याचा पाया घालण्यासाठी हा काळ चांगला मानला जातो. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळू शकते. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. घर, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला योग्य जोडीदाराकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुम्ही खरेदीसाठी जाऊ शकता. भविष्यासाठी नवीन योजना आखू शकता. या दरम्यान तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. तुमच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. शुक्र 11व्या घरात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक बाबतीत चांगले परिणाम दिसून येतील. नवीन नोकरी आणि लोकांशी ओळख झाल्यामुळे आत्मविकासाची भावना निर्माण होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ आणि वरिष्ठाकडून प्रशंसा होऊ शकते. व्यावसायिकांना मोठ्या करारातून किंवा नवीन संधीतून फायदा होऊ शकतो. आरोग्यही सुधारेल आणि मानसिक ताण हळूहळू कमी होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू लागेल. बचत वाढेल आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतील. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक आनंदी होईल. तुम्ही आजारी असाल तर तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. हा योग कन्या राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल आणि दूरचे प्रवास घडतील. आणि चौथी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. गुरुच्या ग्रहाच्या राशीतील
राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबियांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2026 मधील गुरुग्रहाचे गोचर अत्यंत शुभ, भाग्यवर्धक आणि सकारात्मक बदल घडून आणणारे ठरेल. 2 जून 2026 रोजी गुरुग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करेल, जो वृश्चिक राशीचा 9वा भाव आहे. ज्योतिषशास्त्रात भाग्यस्थानातील गुरुचे गोचर सर्वोत्तम मानले जाते, ज्यामुळे तुमचा प्रदीर्घ काळ चाललेला संघर्ष काळ संपून भाग्य उदय पर्व सुरू होईल. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ऑक्टोबर 2026 पूर्वी तुम्हाला उत्कृष्ट आणि मोठ्या पॅकेजची ऑफर मिळू शकते. शिक्षण, कायदा, डेटा ॲनालिटिक्स आणि धार्मिक क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2026 मधील गुरुचे गोचर विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल ठरणार आहे. 2 जून 2026 रोजी गुरु तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करत असल्यामुळे विवाहाच्या कार्यात येणारे सर्व अडथळे दूर होतील. जे तरुण तरुणी बऱ्याच काळापासून विवाह योग्य आहेत आणि ज्यांचे लग्न जमण्यात अडचणी येत होत्या, त्यांचे लग्न 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या काळात जमण्याचे प्रबळ योग आहे. गुरुची दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर पहिल्या घरावर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुसंस्कृत, समजूतदार आणि भाग्यवान जोडीदार मिळेल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि लग्नासाठी घरातून विरोध होत असेल तर या काळात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा मिळेल आणि प्रेमविवाहाचा मार्ग मोकळा होईल. विवाहित लोकांच्या जीवनातील जुने मतभेद, तणाव किंवा गैरसमज दूर होतील. पती पत्नींमधील जवळीक आणि परस्पर समन्वय वाढेल. लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते, ज्याचा फायदा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होईल. जर लग्न जमण्यात जास्त अडचणी येत असतील तर गुरुगोचरादरम्यान हे उपाय करा. गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करा. शक्य असल्यास गुरुवारी पिवळे अन्न जसे की उपवास ठेवून पिवळे पदार्थ खाणे सेवन करा. गुरुवारी सकाळी केळीच्या झाडाला जल अर्पण करून तिथे तुपाचा दिवा लावावा. अंघोळीच्या पाण्यात रोज चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2026 मधील गुरुचे हे गोचर कर्जमुक्तीसाठी अत्यंत उत्तम आणि दिलासादायक ठरेल. 2 जून 2026 रोजी गुरुग्रह तुमच्या भाग्यस्थानात येत असल्याने आर्थिक कोंडी फुटेल आणि कर्जाचा बोजा कमी होण्याचे मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मोठ्या कर्जाच्या किंवा EMIच्या विळख्यात अडकला असाल तर जून ते ऑक्टोबर 2026 या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन कर्ज फेडणे सोपे होईल. भूतकाळात तुम्ही कोणाला पैसे दिले किंवा बिझनेसमध्ये अडकलेले पेमेंट या काळात अचानक परत मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे कर्ज फेडू शकाल. जर तुम्हाला घर, जमीन किंवा बिझनेस वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर या काळात कमी व्याजदरात आणि सहजतेने लोन मंजूर होईल. कुंडलीतील 6वे घर हे कर्जाचे असते. 9व भावातील गुरु तुमच्या भाग्याचा उदय करून 6व्या घराशी संबंधित असलेले कर्जाचे जुने वाद किंवा कायदेशीर अडचणी संपवण्यास मदत करेल. दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्त्रोतचा पाठ करा. यामुळे कर्जातून लवकर सुटका होते. कर्जाचा हप्ता किंवा पैसे परत करताना ते शक्यतो मंगळवारी द्यावेत. मंगळवारी घेतलेले कर्ज वाढते पण दिलेले कर्ज लवकर संपते. दर गुरुवारी भगवान गणपतीला दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून ऋणहर्ता गणेश स्तोत्र वाचा. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत करा. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे गोचर तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. तुमची एकाग्रता वाढेल आणि परिणाम तुमच्या बाजूने लागतील. तुमची बुद्धिमत्ता आणि रणनीती तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यास सक्षम करतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. हे गोचर शिक्षण, प्रेम आणि संततीच्या बाबतीत चांगले परिणाम देणारे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. प्रेमसंबंधांसाठी हा काळ खास ठरेल.
पार्टनरसह चांगला वेळ घालवाल आणि नातं अधिक मजबूत होईल. ऑफिसमध्ये तुमच्या बुद्धीचं कौतुक होईल आणि वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जून 2026 हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्य आणि परिवर्तनाचा असू शकतो. या राशीत गुरु उच्च राशीत असून 9व्या घरात विराजमान आहेत. अशा प्रकारे या राशीच्या लोकांना भाग्याच्या मदतीने मोठे यश मिळण्याची संधी मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेले कामं पूर्ण होऊ शकते. संततीचे सुख प्राप्त होऊ शकते. प्रेमजीवन चांगले राहील. शुक्रामुळे अविवाहित लोकांचे लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. याशिवाय मंगळ 6व्या घरात विरुद्ध राजयोग तयार करत आहे, ज्याद्वारे स्पर्धा परीक्षा आणि शत्रूंवर विजय मिळवता येतो. तथापि आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. बुधामुळे मानसिक ताण येऊ शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसाय आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत शुभ आहे. व्यावसायिकांना प्रलंबित देयके किंवा निधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही संघर्ष आणि तणावपूर्ण परिस्थिती टळल्यामुळे घरातील वातावरणही शांत आणि सकारात्मक राहील. आरोग्यातही सुधारणा होईल आणि तुम्हाला कोणत्याही जुनाट आजारातून किंवा वेदनेतून आराम मिळू शकेल. हा काळ तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतो. या गोचरामुळे घरातील वातावरण आनंदी राहू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात सामाजिक स्तरावर तुमचा मान सन्मान वाढू शकतो. लोकांमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्याही हा काळ लाभदायक ठरणार असून काही लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि मानसिक समाधानही अनुभवता येईल. ग्रहांची शुभस्थिती तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. गुंतवणुकीबाबत घेतलेले विचारपूर्वक निर्णय फायदेशीर ठरू शकतात. व्यवसाय विस्तारासाठी संधी मिळतील. पूर्वी केलेले प्रयत्न आता यशात बदलतील. मजबूत झालेली आर्थिक स्थिती मनाला आनंद देईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.